यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पेणमध्ये पेण नगरपालिकेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन। 32 रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा पेणमध्ये येत असून या अगोदर 2016च्या पेण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पेणमध्ये आले होते। त्यानंतर 2019ला युतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पेणमध्ये आले होते आणि आता महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहेत। सदर सभेच्या तयारीसाठी पेण तालुका भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्ष मेहनत घेणार आहेत। सदर सभेला पेणचे आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, दापोलीचे आमदार योगेश कदम, महाडचे आमदार भरत गोगावले, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित राहणार आहेत। आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणाऱ्या या सभेला पेणकर व रायगडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। महामुंबईसह सुनील पाटील, पेण। रायगड रत्नागिरी लोकसभेच्या निवडणुकीकरता महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब रिंगणात उभे आहेत आणि आता आपण पाहत आहे की उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा प्रचार दौरा किंवा एक महायुतीची संयुक्त बैठक या मतदारसंघामध्ये होत आहे। उद्या 12:30 वाजता ही बैठक पेणच्या नगरपालिकेच्या मैदानावर संपन्न होणार आहे।